नमस्कार फ्रेंड्स, मराठी सिरियल ॲक्टमध्ये मी तुम्हा सर्वांचं स्वागत करते। सुख म्हणजे नक्की काय असतं या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत। गौरी ही कोल्हापूरला आलेली आहे आणि तिला खूप टेन्शन आलेलं आहे, कारण तिने पुण्याला जाऊन जे पाहिलं जयदीप लग्न करत आहे आणि त्याच्या आयुष्यामध्ये पुढे जात आहे। तिला या सगळ्याचा धक्का बसलेला असतो आणि गौरी ही आता देवी आईच्या मंदिरामध्ये येते आणि देवी आईला हात जोडते। देवी आईला म्हणत असते, मी गेल्या 6 वर्षापूर्वी हा निर्णय घेतला होता, मी स्वतःचं आयुष्य संपवत आहे। माझ्यावरती ती वेळ आलेली होती, कारण मला तेव्हा ढकलून दिलेलं होतं, पण तेव्हा तू मला वाचवलं आणि मी तेच आयुष्य तुला आता माघारी देत आहे। तर जयदीप इकडे गाडी घेऊन चाललेला आहे आणि गौरीने ठरवलेलं आहे जयदीप आणि तिची मुलगी सुखामध्ये ठेवू आणि दादांना माईंना काही होऊन देऊ नकोस, असं गौरीने देवी आईकडे मागणं मागितलेलं आहे। त्यानंतर गौरी ही चालत एका दरीकडे आलेली आहे आणि जयदीप सुद्धा गाडी चालवत आहे। तो पण काळजीत आहे, गौरी मला का भेटली नाही। तर गौरीला पण इकडे तीच काळजी वाटत असते, जयदीप का मला सोडून गेला, माझ्या लेकीला का सोडून गेला। तो तिच्यावरती त्याचं खूप प्रेम आहे, म्हणूनच तो तिला घेऊन गेला होता आणि गौरीलाही तोच प्रश्न पडलेला असतो, त्यामुळे ती दरीकडे चालत चालत निघालेली असते। जयदीप हा इकडे गाडी चालवत असतो आणि रुहीचे त्याला कॉल येत असतात, पण तो विचारामध्ये असतो, त्यामुळे तो कॉल रिसीव्ह करत नाही। त्यानंतर आपल्याला इकडे पाहायला मिळतं की गौरी ही स्वतःला दरीमध्ये झोकून देत असतो। तेवढ्यातच पाठीमागून राहुल येतो आणि गौरीचा जीव वाचवतो। गौरी राहुलला म्हणत असते, तू स्वतःला कोण समजतोस आणि तू मला बाजूला का काढलंस। त्यावर राहुल म्हणतो, तू होणारी बायको आहेस माझी, सहजासहजी मी तुला मरून देणार नाही। त्यावर गौरी म्हणत असते, पण तू का आलास मला वाचवायला, तुला कोणी सांगितलं। त्यावर राहुल म्हणतो, तुला मी असं सोडणार नाही, तू आत्ताच्या आत्ता घरी चल। त्यावर गौरी म्हणते, मी येणार नाही आणि गौरी खूप चिडलेली असते। त्यानंतर राहुल हा गाडीकडे जातो आणि म्हणतो, मला ताईनं सांगितलंच होतं, ती तुझी घरी वाट बघत बसलेली आहे। गौरी असंच करणार आहे आणि तू तेच करत आहेस, एवढं लक्षात ठेव, तुला काहीही झालं तरी मी घरी घेऊन जाणारच आहे। ताईने घरी तशी सोयच केलेली आहे, तू माघार घेऊ शकत नाहीस। असं म्हटल्यावर गौरीला धक्का बसतो, कारण शालिनी आणि राहुलनी तसा प्लॅन केलेला असतो। त्यानंतर राहुल हा शालिनीला कॉल करतो आणि माई आई देवी आईच्या समोर बसलेले असतात आणि त्या देवी आईचा जप करत असतात आणि देवी आईला सांगत असतात, माझी गौरी सुखरूप असू देत। आणि शालिनी फोनवरती ते सगळं दाखवत असते। शालिनी म्हणते, एक गोष्ट लक्षात ठेव, माई जिथे बसलेले आहे तिथे एक समई आहे आणि ती समई देखील पेटती आहे, पेटत्या समईने माईंचा पदर कधी पेट घेईल हे सुद्धा कळणार नाही। आणि शालिनी त्यावर म्हणते, पदराने पेट नाही घेतला तर मी तिथं जाऊन तो पदर पेटवू शकते, एवढं तर तुला माहित आहे। त्यावर गौरीला माईंची खूप काळजी वाटते आणि गौरी म्हणते, असं नका करू वहिनी, मी येते घरी। आणि शालिनी आणि राहुलच्या प्लॅन मध्ये आता गौरी सापडलेली असते, कारण गौरीला काहीच पर्याय नसतो। गौरी स्वतःचं आयुष्य स्वतःच्या मर्जीने सुद्धा जगू शकत नसते, कारण तिच्यावर प्रत्येक वेळेला पाळत ठेवली जाते। तिच्या प्रत्येक गोष्टीवरती कंट्रोल असतो, म्हणजे शालिनी आणि राहुलचा, कारण तिने मरणाचा निर्णय घेतला होता तरी तिला ते मरण सुद्धा सुखाने मिळालेलं नाही। राहुलने तिला पूर्णपणे कंट्रोल केलं आणि तिला पुन्हा शिर्के पाटलांच्या वाड्यामध्ये घेऊन गेला। त्याबरोबर आता आपल्याला इकडे पाहायला मिळतं, जयदीप हा घरी पोहोचलेला असतो। जयदीप हा घराचा दरवाजा उघडतो तर पुढे रुही बसलेली असते आणि थंडीच्या दिवसामध्ये रुहीने अंगावरती शाल घेतलेली असते। रुहीला पाहून जयदीप म्हणतो, तू गेली नाहीस, तू अजून इथेच आहेस। त्यावर रुही म्हणते, लक्ष्मी एकटी घरात होती आणि तिला सोडून मी कशी जाणार आहे। त्याच वेळेला जयदीप हा सोप्यावरती बसलेला आहे आणि रुही म्हणत असते, जयदीप मला खरं सांग, काय झालं होतं आणि तू असं अचानक का गेलास। रुही म्हणते, सांग जयदीप, कारण तू लक्ष्मीला सुद्धा तुझ्या नजरेच्या आड अजिबात जाऊन देत नाहीस, पण तू लक्ष्मीला आज नजरेच्या आड मध्ये सोडून तसाच निघून गेला। मी तुला किती फोन केले पण तू एक फोनही रिसीव्ह केला नाहीस। मला खरं सांग, ती लक्ष्मीला भेटायला आलेली गौरी होती का। जयदीप म्हणतो, नाही, ती गौरी नव्हती। त्यावर रुही म्हणते, जयदीप मला खरं काय आहे ते सांग। त्यावर रुही म्हणत असते, जयदीप आपण विचार करावा, कारण तुला माहित आहे आपलं उद्या लग्न होत आहे। जयदीप हा रुहीला मिठीमध्ये घेतो, पण मनामध्ये म्हणत असतो, काय करू रुही मी, मला पुढचं आयुष्य तुझ्यामध्ये घालवायचं आहे, तरीही सुद्धा मी अजून गौरीमध्ये गुंतलेलो आहे। मी गौरीकडे अजूनही ओढला जातोय, मला समजतच नाही मी काय करू।
त्यानंतर इकडे आपल्याला पाहायला मिळतं गौरी ही घरी आलेली आहे आणि ती अंघोळ करून फ्रेश झालेली आहे। तेव्हा माई आणि अम्मा तिच्याकडे येतात आणि म्हणतात, काय ग गौरी, अशी का थांबली आहेस तू आणि स्वतःला किती वेळ कोंडून घेणार आहेस? काय झालं आहे, सांगणार आहेस का नक्की? अम्मा पण गौरीला विचारत आहेत, पण गौरी काहीच बोलत नाही। अम्मा त्यावर म्हणत असतात, काय झालं गौरी, मला तर वाटलं तू जयदीपला घरी घेऊन येशील, कुठे आहे जयदीप? त्यावर गौरी म्हणत असते, माझी आणि जयदीपची भेटच झाली नाही। त्यावर अम्मा म्हणते, हे कसं शक्य आहे? त्यावर गौरी म्हणते, हो, तो पुणे सोडून गेलेला आहे। त्यावर अम्मा म्हणते, अगं तू काय बोलतेस? तो पुणे सोडून गेला असला तरी त्याचा पत्ता असेल ना तिथे? त्यावर गौरी म्हणत असते, नाही। त्यावर माई म्हणत असतात, ती खोटं बोलतीये, कारण तिथं गेल्यानंतर तिला समजलं आहे जयदीप हा दुसरं लग्न करत आहे। त्यानंतर इकडे आपल्याला पाहायला मिळतं शालिनी ही गौरीला आवाज देत असतात, तेवढ्यातच तिथे माई येतात। त्यावर माई म्हणतात, काय झालं? त्यावर शालिनी म्हणते, मी गौरीला आवाज दिला आहे, तुमचं नाव बदललं आहे का? तेवढ्यातच तिथे गौरी येते। माई म्हणतात, हे बघ ती आली आता। शालिनी म्हणते, कुठे गेली होतीस तू आणि नक्की काय चाललंय तुझं? मला विचारल्याशिवाय या घराच्या उंबऱ्याच्या बाहेर पाऊलही टाकायचं नाही, लक्षात ठेव। तेव्हा माई म्हणत असतात, काय चाललंय हे? त्यावर शालिनी म्हणते, तुझी उद्या हळद आहे आणि तू कुठे गेली होतीस हे मला कळालंच पाहिजे। त्यावर गौरी म्हणत असते, नाही, इथेच होते मी। त्यावर शालिनी उठते आणि गौरीसाठी जी हळदीची साडी आणलेली असते ती तिला देते आणि म्हणत असते, ही साडी तुला हळदीसाठी आणलेली आहे। आणि माईंना म्हणत असते, तुम्ही जरा बाजूला सराल का? आणि गौरी सोबत सेल्फी घेत असते आणि गौरीला म्हणत असते, तोंडावरती स्माइल पाहिजे। गौरीला त्यावर शालिनी म्हणत असते, नाही, पाऊट कर। त्यावर गौरीला खूप रडू येत असतं, कारण जे काही घडत आहे त्यातून कसा मार्ग काढायचा हेच गौरीला समजत नसतं। याचाच विचार गौरी करत असते। इकडे जयदीपला पण खूप वाईट वाटत असतं, त्याच्या डोळ्यामध्ये सुद्धा पाणी आलेलं असतं, त्याला सुद्धा समजत नसतं हे काय चालू आहे ते। आणि त्यानंतर ते लॉकेट त्याने हातामध्ये घेतलेलं असतं आणि तो रडत असतो। त्यावरती ते रुही आलेली असते आणि रुही जयदीपला म्हणत असते, मला खरं सांग, ती कोण होती? ती गौरीच होती ना? त्यावर आता जयदीप शांत आहे आणि ती लॉकेट हातामध्ये धरलेलं आहे आणि जयदीप हा त्या गोष्टींवरती विचार करत असतो। पुढील भागामध्ये आपण पाहणार आहोत, इकडे शालिनी ही तिथे आलेली असते आणि गौरीला हळद लावायची असते। त्यावर शालिनी गौरीला म्हणत असते, हे माझं घर आहे आणि इथे माझं राज्य चालतं, तुझा होणारा नवरा तुला नाचायला सांगत आहे तर तू नाच। त्यावर गौरी म्हणत असते, मी नाचणार नाही। त्यावर शालिनीला खूप राग आलेला असतो आणि शालिनी गौरीला म्हणत असते, तुला नाचावंच लागेल, पण गौरीने ते स्पष्टपणे नकार दिलेला आहे। आणि इकडे आता आपल्याला पाहायला मिळतं, जयदीप हा लक्ष्मीच्या डोक्यावरती हात ठेवतो आणि रुहीला सांगत असतो, हो, ती गौरीच होती, पण यापुढे मी तुला वचन देतो, एका जन्मासाठी नाही तर 7 जन्मासाठी मी तुझ्याशी बांधला जाणार आहे। उद्या माझं तुझ्यासोबत लग्न होणार आहे आणि मी 7 जन्मांसाठी तुझा होणार आहे। या भविष्यावर मी माझ्या भूतकाळाची कधीच सावली पडून देणार नाही। आता जयदीपने हे वचन घेतलेलं आहे आणि गौरी ही त्याच्या आठवणीमध्ये व्याकुळ झालेली आहे। गौरी ही खूप मोठ्या संकटात आहे, तरी इकडे जयदीपने असं म्हटल्याबरोबर रुही त्याला मिठी मारते। असेच मालिकेचे अपडेट जाणून घ्यायचे असेल तर चॅनेलला सबस्क्राईब करा।